श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय
शरणागत दीन गत दीन शरणागत दीन शरणी नेई करुणा दृष्टि निहारे जय जय राम शरणगत दीन शरणी रत करुण दृष्टि निहारे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा अनसुयेच्या सुता सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा सतत वाहू दे विप्रवेशान धरुणी कुरुत्वहि अत्रिगृहे नाथा विप्रवेशान धरुणी कुरुत्वहि विप्रवेशान धरुणी कुरुत्वहि अत्रिगृहे नाथा पतिव्रतेच्या पुण्याईने पतिव्रतेच्या पुण्याईने बाण तिचे झाला नाथा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा जगता उद्धारा नाथा सुयेच्या सुता नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटाया जगन्नाथा दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे विनती अनंता अंत पाहून नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे नाथा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया 2 मिनिटं गजर करूया
दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. माझी करुणा येऊ द्या हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. माझी करुणा येऊ द्या हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पडता जड भारी भारी पडता जड भारी भारी पडता जड भारी. भारी दासी आठवावा हरी हरी. दासी आठवावा
धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. प्रत्येकाची काहीतरी खासियत असते. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंताची. अभंग म्हटला की खासियत आहे तुकाराम महाराजांची. सिद्धांत दृष्टांत हातात हात घेऊन चालतात आणि त्यामुळे अभंग समजायला सोपे जातात. असं म्हटलं जातं की महाराजांची गाथा नदीमध्ये बुडवली, डोहामध्ये बुडवली खरी, ती प्रत्यक्ष भगवतीनं परत आणून दिली. पण त्या काळची शाई, त्या काळचा कागद कितपत टिकली असेल याबद्दल शंका घेणं साहजिक आहे. तरी देखील ज्याचा उद्देश चांगला आहे, ज्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे प्रत्यक्ष वेदांत आहेत, वेदांताचं सार आहे, आणि म्हणून त्या कागदावर लिहिले शब्द कदाचित पुसले गेले असण्याची शक्यता मान्य करून माझं विधान आहे की जरी ते कागदावरचे शब्द पुसले गेले असतील तरी महाराजांचे शब्द हे लोकांच्या हृदयावरती बिंबलेले होते आणि हृदयावर कोरलेले होते. त्या कारणानं तुकाराम महाराजांची गाथा तरली, ती जनता जनार्दन रूपी या भगवतीनं तारली असं आपण म्हणायला काही अडचण नाही. तुकाराम महाराजांचा प्रत्येक शब्द हा वेदांताचा सार आहे. म्हणून महाराजांबद्दल म्हणताना असं म्हणतात, वेदांत पूर्ण वदला, वेदांत पूर्ण वदला, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. वेदांत पूर्ण वदला, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. जड वैकुंठा नेले, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. रामा ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य भगवंताचं नाव घेत या वाणीनं स्वतःचं जीवन उद्धरलं. नवे नवे सतरती सतरती सलोकांतारयती. स्वतः तरले आणि जगाचाही उद्धार साधला. म्हणून त्यांना संत म्हणतात. स्वतःला तारणे इतपत जरी आपल्याला कळलं तरी पुरे आहे. महाराजांचा अभंग आहे. महाराज काय म्हणाले, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊने दिसीण आडगाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण प्राण करा देवासी अर्पण. अभंग साधा सोपा आहे, एकही शब्द न कळण्यासारखा नाही. मुळामध्ये भक्तिशास्त्रामध्ये मी भक्ती करतो आहे त्याचं काहीतरी फळ नक्की आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही भक्ती करतो आहोत. भगवंताला केव्हा हाक मारावी, भगवंताची भक्ती केव्हा करावी आणि त्याचं फळ नेमकं आम्हाला काय मिळतं याविषयीचा उहापोह म्हणजे खऱ्या अर्थानं माणसाला जे अपेक्षित आहे ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अभंगातून दिलेली आहे. सर्वसाधारणपणे तुमचा आमचा व्यवहार असाच आहे की जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हाच भगवंताला हाक मारली जाते. अडचण आली, चणचण भासायला लागली, प्रपंचातल्या काही अडचणींनी गांजून गेला की मग भगवंत आठवतो. तोपर्यंत सहसा भगवंत आठवत नाही. भगवंत आठवायची वेळ साधारण अडचणीची. आमच्या मोरोपंतांनी यावर आर्या लिहिली. पंत असं म्हणाले, सौख्यात नाठवे हरी
सौख्यात नाठवे हरी, संकट समयासी मात्र हरिपाठ. परिपाठ हाची लोकी, मग तो दावी तसाच हरिपाठ. राम राम हरी हरी राम 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 सीतापते राम. परिपाठ हाची लोकी, परिपाठ हाची लोकी, मग तो दावी तसाच हरी पाठ. सौख्याच्या काळामध्ये आम्हाला भगवंत आठवत नाही. संकट समयासी मात्र हरिपाठ. अडचण आली की ऑकेजनल आम्ही देवाचे भक्त होतो, काही काळापुरता, काही वेळापुरता. आम्हाला चणचण भासली म्हणून, आम्हाला अडचण आली म्हणून देवाची भक्ती करणारे भरपूर आहेत. तसे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात की नाही, रामकृष्ण हरी 1 रुपया दे बाबा, नाही का, असतात. देवाचं नाव घेत नाहीत का? देवाचं नावही घेतात. पण ते नाव घेत असताना त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून नाम केव्हा घेतो, नाम कसं घेतो, हेही फार महत्वाचं. तुकाराम महाराज म्हणाले, पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊने दिसीण आड घाली सुदर्शन. पडता जड भारी, दासी आठवावा हरी. जेव्हा जेव्हा जीवावर संकट येतं, या जीवावर संकट येणं म्हणजे अनेक योनीतून त्याचा जो प्रवास सुरू आहे, त्या प्रवासादरम्यान त्याला अनेक क्लेश सहन करावे लागतात, दुःख सहन करावी लागतात. ही सर्व दुःख निराकरण करणारा तो भगवंत आहे. अर्थातच असंख्य दुःखदायक योनीतून जेव्हा जीवाचा प्रवास होतो तेव्हा त्याचा साथीदार दुसरा कोणी नसतो. मग महाराजांसारखा योगी लिहितो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, आणि चालविसी हाती धरून या. होते हो. जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा भगवंताला हाक मारणारी मंडळी भरपूर आहे, पण भगवंताला नित्य हाक मारणारी मंडळी फार थोडी आहे. बरं, त्यात सुद्धा नेमानं नाम घेणारी मंडळी भरपूर आहे, पण प्रेमानं नाम घेणारी मंडळी त्यात थोडी कमी आहे. नेमानं नाम घेतो म्हणजे अधिक महिना चालू आहे, अमुक अमुक व्रत चालू आहे, रोजच्या रोज एवढा जप झालाच पाहिजे, कुणीतरी सांगितलंय हा जप करा, त्याप्रमाणे तो जपाला लागतो. नामस्मरणामध्ये नेमही महत्वाचा आहे आणि त्याही पुढे जाऊन प्रेमही जास्त महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंताला आम्ही हाक मारतो, त्या हाक मारण्यामध्ये हे 2 महत्वाचे मुद्दे असले पाहिजेत. ते नेमानं असलं पाहिजे आणि त्याही पेक्षा ते प्रेमानं असलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, पडता जड भारी, तासी आठवावा हरी. भगवंताला हाक मारण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? बघा, अधिकाराचा विषय आला म्हणून सांगतो. अडचण आली की लहान मुल कुणाला हाक मारतं? पहिली आपल्या आईला हाक मारतं की नाही? सहजपणानं. आई किती मोठा असला तरी जेव्हा पडतो, धडपडतो, त्या त्या वेळेला त्याला आईची आठवण प्रथम येते आणि मुखातून आई शब्द बाहेर येतो. ज्यानं आपल्याला निर्माण केलं, किंबहुना ज्याच्यामुळे आपला उद्भव आहे, त्या मातेचं नाव मुखानं येतं. तसं संकट काळामध्ये भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यावं. कुणी दासानं घ्यावं. तो दास म्हणजे भगवंताशी जोडलेला असल्या कारणानं त्याचं नातं काही वेगळंच आहे. सर्वसामान्यपणे जर हाक मारली तर आई लक्ष देतेच, म्हणजे इतर कोणी मुलानं हाक मारली तर. पण आपल्या मुलानं हाक मारली तर मात्र आई जरा जास्त कनवाळ होते. बरं की नाही? रस्त्यावरती मुलं खेळत असतात, अचानक कोणतरी पडतं आणि आपल्या मुलाच्या बद्दल आई इतकी कनवाळू असते की आपल्या मुलाची हाक येता क्षणी हातातली सगळी कामं बाजूला सोडून ती धावते. ज्याप्रमाणे मातेच्या हृदयामध्ये आपल्या मुलाबद्दल हे आत्यंतिक प्रेम आहे, भगवंताच्या हृदयामध्ये सुद्धा आपल्या भक्तासाठी. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण जेव्हा पाहतो तेव्हा मदभक्त असा शब्द अनेक ठिकाणी आलेला दिसतो. संतांचा व्यवहार वेगळा आहे आणि भगवंताचा वेगळा व्यवहार आहे.
भगवंताचा व्यवहार सरळ आहे. जो जसा माझ्याशी वागेल, यो यथा माम प्रपद्यन्ते, त्याप्रमाणे मी त्याच्याशी व्यवहार ठेवेन. जो माझी जशी भक्ती करेल तसं त्याला फळ मिळेल. बरं, ह्या भक्तीची गंमत अशी की भक्ती केली आणि फळ मिळालं नाही असंही घडणार नाही, आणि भक्ती केली नाही आणि फळ मिळालं असंही घडणार नाही. म्हणजे अभ्यास भरपूर केलाय आणि मार्क मिळाले नाही असं होणार नाही, आणि अभ्यास न करताच मार्क मिळाले असंही होणार नाही. आमच्या मोरोपंतांची प्रसिद्ध आर्या पंत म्हणाले, सांगा हरीला भजता भजता, सांगा हरीला किंवा न सेविताची कोणी नर भवार्णवी. आधी विचारलेल्या प्रश्नासारखंच आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहे. भगवंताची भक्ती केली आणि फळ मिळालं नाही असा तरी दाखवा म्हणाले, नाहीतर असा दाखवा की भगवत भक्ती केली नाही आणि तरुण गेला, असंही शक्य नाही. दोन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असल्या कारणानं भगवत भक्तीशिवाय या जीवाला तरणोपाय नाही. म्हणून त्या भगवंताचं नाम सतत मुखातून घ्यावं. दासानी त्या भगवंताला आठवा. इतर लोकांची भक्ती मी आपल्याला आधीच सांगितली, पण जो दास असतो तो निरंतर त्या भक्तीमध्ये असल्या कारणानं निरंतर सतत त्याच्यामध्ये सातत्य, या सातत्याला भगवत भक्तीमध्ये फार महत्व आहे. म्हणून जो सातत्याचा आहे, त्या सर्व कलाकारांना विचारून बघा सातत्य काय असतं. कार्यक्रम असतो 2 तासाचा, रियाज किती तास करायला लागतो, नव्हे डोक्यात किती तास असतं ते आपल्याला अमुक कार्यक्रम करायचा, त्याच्यावर विचार चालू होतो आणि मग प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडेपर्यंत. यासाठी कार्यक्रम असो अगर नसो, आम्हाला कीर्तनकारांना सुद्धा कार्यक्रम असो अगर नसो, आता 6-7 महिने असेच गेले तरी पण नित्य नेमानं रोज काहीतरी वाचलं पाहिजे, रोज काहीतरी लिहिलं पाहिजे, रोज अभ्यास केला पाहिजे असा उद्देश मनात असला पाहिजे आणि त्या कार्यामध्ये असलं पाहिजे. भगवत भक्ती शास्त्रामध्ये सुद्धा या सातत्याला फार महत्व आहे. दास हा शब्द जर उलटा करून वाचला, दास कसा असतो तर तो दास असतो, म्हणजे तो सतत असतो. म्हणून भगवत भक्ती ही काही ऑकेजनल केव्हा तरी जमलं तर फ्रायडे टू फ्रायडे, संडे टू संडे असा काही विषय नाही, तर हा सतत जागृतीत असू द्या अगर स्वप्नात असू द्या, त्याही स्थितीमध्ये भगवंताचं अहोरात्र ज्यांच्या मनामध्ये चिंतन सुरू आहे, त्या चिंतनामुळं भगवंत त्यांची चिंता नाहीशा करतो आणि चिंतनामध्ये ज्यांच्या नारायण आहे त्यांच्या चिंताच राहत नाही. भगवद्गीतेचं वचन घेतल्याशिवाय पूर्वरंग पूर्णत्वाला जात नाही. 9व्या अध्यायामधला सर्वांच्या पाठातला असलेला श्लोक भगवद्गीता याविषयी असं म्हणाली, अनन्याश्चिंतयन्तो मां
ये जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आम्हाला योगक्षेमं वहाम्यहम् माहिती आहे, कारण ते LICचं ब्रीद आहे. मी एका डेव्हलपमेंट ऑफिसरला विचारलं, हे ब्रीद का तुम्ही ठेवलंय आणि हे कुणासाठी लागू पडतं? म्हणाले, जे हप्ता भरतात त्यांच्यासाठी आहे, बाकीच्यांच्यासाठी न. म्हणजे त्यांचाच योगक्षेम आम्ही पाहतो. कुणाचा? जे हप्ता भरतात त्यांचा. भगवंताच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीतरी आहे. काय भगवंत म्हणाले? अनन्य भावानं जो माझी भक्ती करतो, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः परिउपासते तेषां, म्हणजे त्यांचाच फक्त त्यांच्यासाठीच मी असल्या कारणानं त्यांचा योगक्षेम पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. योग म्हणजे अप्राप्यस्य प्राप्य हा योग आणि क्षेम हा तदरक्षण. जे अप्राप्य आहे म्हणजे जे मिळवण्याची आमची क्षमता नाही, योग्यता, पात्रता नाही, तशी आमची काय पात्रता आहे ती गेल्या 6-7 महिन्यात सगळ्यांनाच कळली आहे. आमच्या हातात काय आहे? काहीही आमच्या हातात नाही. सर्व काही त्याच्या हातात आहे, नाही का? जगाचा शास्ता नियंता तो आहे, आम्ही 100 वेळा म्हणतो, पण त्याच्या अनुभूती येतात आणि आम्ही किती हतबल आहोत हे कळून जातं. तेव्हा कळतं की ही सत्ता सर्वात मोठी आहे. म्हणून या 5 वर्षाच्या ज्या सत्ता असतात किंवा 1-2 वर्ष टिकणाऱ्या सत्ता असतात त्यांचा काही विचार करण्याचं कारण नाही, त्या येतील जातील. पण ज्याची अंतिम सत्ता आहे अशा त्या भगवंताला तो काय करणार आहे? तर आमचा योगक्षेम पाहतो. योग म्हणजे जे न मिळवता येणार आहे तेही मिळवून देतो. आणि क्षेमः तदरक्षणम, मिळालेल्याचं रक्षण करणं ही जबाबदारी सुद्धा तो आपल्या शिरावर घेतो. कुणासाठी? आपल्या दासासाठी. महत्वाचा शब्द दास आहे. आणि जो असा अनन्य भावानं दास होतो, अनन्य शब्दातच सगळं आहे, अन्य न, अगदी साधी मराठी फोड करायची तर, ज्याचा भाव अनन्य झाला म्हणजे याचा अर्थ तो इतर कुणाशीही गुंतलेला नाही, एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ आहे. त्याचं मन भगवंताशी लागलेलं आहे. महाराजांनी ही स्थिती वर्णन केली. अहो, त्या स्वतःलाच उपदेश करताना महाराज म्हणले, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यावं सुख, पहा विठोबाचे मुख, अहो आई का हो कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे ठाई. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या सकल इंद्रियांना त्या सर्व शक्तिमान असलेल्या भगवंताशी जोडण्याची जी काही वृत्ती महाराज स्वतःला सांगतायत, याचा अर्थ आधी केले मग सांगितले असाही आपण घ्यायला हरकत नाही. महाराजांनी हे स्वतः केलं आणि या सकल इंद्रियांना त्या भगवंताशी जोडलं. दासाचं हे महत्वाचं लक्षण आहे. जे 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 कर्म घडेल ते सर्व कर्म त्या भगवंतासाठीच करतो. कळलं का? काही पार्ट टाइम कीर्तनकार असतात, म्हणजे दिवसा कुठेतरी नोकरी करतात आणि रात्री कीर्तन जमलं, सतत नित्य. आणि म्हणून त्या सकल इंद्रियांना सुद्धा त्या भगवंताची गोडी लावली. त्या नामात गुंतून राहा, त्याचे गुणानुवाद श्रवण कर. चिंतन करायचं असलं तर त्याचं चिंतन कर, कारण त्याचं चिंतन केल्यानं सर्व सुखाचे आगर आगर हो, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर. महाराज म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. असा तो भगवंत आपल्या भक्ताला दुःखी ठेवेल. ते आगर आगर हो, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर वर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. या जगातलं अंतिम सत्य असलेला तो भगवंत, तो भगवंत प्राप्त केल्यावर प्राप्त करण्यासारखं दुसरं काहीच राहणार नाही. म्हणून दासानं काय करावं? पडता जडभारी दासी आठवावा हरी, मग तो होऊने दिसीण आड घाली सुदर्शन. भक्तावर जेव्हा 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 अडचण येते तेव्हा तो ते दूर करण्याचा प्रयत्न करतो, नव्हे नव्हे ते दुःख दूर करतो. असा अभंगाचा
मूळ भाग आपण लक्षात घेऊया. असा भक्त सतत नामाच्या चिंतनात असतो आणि त्यामुळे येणारी दुःख आपोआपच बाजूला पडत असतात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आणि मग अशा त्या भगवंतासाठी तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, पडता जडभारी दासी आठवावा हरी. मूळ पद्यामध्ये म्हणूनच महाराज म्हणाले, पडता जडभारी भारी, पडता जडभारी भारी हो, पडता जड भारी भारी, दासी आठवावा हरी हरी, दासी आठवावा हरी, जड भारी भारी. भारी हो भारी, दासी आठवावा हरी हरी, आठवावा हरी हरी, पडता जड भारी भारी हो, पडता जड भारी भारी, पडता जड भारी, पडता जड, पडता जड भारी. 2 मिनिटं गजर करूया. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आपल्या भक्तावर संकट आलं तर भगवंत धावून जातो, हा पूर्वरंगातला सिद्धांत आणि त्यांना अनुलक्षून असं आख्यान. प्रकार असा घडला. प्रभू दत्तात्रेयांनी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी अनेक अवतार धारण केले. अवतृ म्हणजे वरून खाली उतरणं, आपली मूळची जागा सोडून खाली उतरणं. घरामध्ये काही कार्य असलं तर घरचा यजमान हातात झाडू घेऊन काम करायला लागतो की नाही, तो वाट बघत नाही. त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा भक्तावर अडचण येते, संकट येतात, त्यावेळेला आपल्या कुठल्या तरी एजंटला पाठवण्यापेक्षा भगवंत स्वतः जातात आणि आपलं काम करतात, भक्ताचं काम करतात. भगवंतानी भक्ताच्या आयुष्यामध्ये आनंद यावा यासाठी कार्य केलं. अवधूत हा निर्गुण आहे, गुणातीत आहे. याचा अर्थ त्याला कोणतीही अभिलाषा नाही. सत्व रज तम ह्या गुणांच्या अतीत आहे, तो त्याही पुढे आहे, नाही का. काही मिळवावं असं नाही, मिळाल्यावर जी तृप्ती असते की नाही, त्या तृप्त स्थितीमध्ये प्रभू दत्तात्रय आहेत. म्हणून ते सतत आनंदी आहेत. इतर देवांना भीती आहे की आपली सत्ता जाईल की काय, 1.5 वर्षात जाते का वर्षभरात जाते. इतर सगळ्यांना भीती आहे, सत्ता मिळेल का जाईल, राहील का नाही, अनेक गोष्टी. पण प्रभू दत्तात्रय ही निर्गुण देवता असल्या कारणानं त्यांना अशा बाधा चिकटत नाहीत. आपल्या भक्ताच्या आयुष्यात असे जे काही चढ उतार येतात
त्या त्या वेळेला भगवंत पुन्हा 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 अवतीर्ण होत असतात आणि ते आपल्या भक्ताचं दुःख दूर करत असतात. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रभू दत्तात्रय ही ज्ञानाची देवता आहे. त्यामुळं अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या लोकांना ज्ञानमार्ग दाखवून त्यांचा उद्धार करावा, हेही प्रभू दत्तात्रयांचं कार्य आहे. प्रभू दत्तात्रयांनी, मला एकाने विचारलं, बुवा इतर देवानी कुठला ना कुठला तरी राक्षस मारला, पण प्रभू दत्तात्रयांनी कुणालाच मारलं नाही. म्हटलं तुम्ही दत्तात्रयांच्या मूर्तीकडे नीट बघा. हातामध्ये कमंडलू आहे, शंख आहे, पण त्याच हातामध्ये त्रिशूलही आहे. तो भक्तासाठी उदार आहे, पण अभक्तासाठी मात्र तो शासन करताय. म्हणून दत्तात्रयांनी आपल्या भक्तांमध्ये असलेले दोष जावेत यासाठी तो त्रिशूल चालवला. आपल्या भक्ताला त्रास देणाऱ्यांचं निर्दालन करण्यासाठी दत्तात्रयांनी कार्य केलं. आमचा पश्चिम महाराष्ट्र त्या दृष्टीनं खूप भाग्यवान म्हणतो मी. प्रभू दत्तात्रयांचा अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. भिलवडी ग्रामाच्या जवळ असणारं औदुंबर वृक्षाचं झाड, नदीच्या पलीकडं असलेलं. सगळ्यांना भिलवडी माहिती आहे नाही, चितळ्यांच्या मुळं तर आहेच आहे खात्रीनं सध्याच्या काळात. पण भुवनेश्वरीचं प्रसिद्ध असं मंदिर या भिलवडी ग्रामामध्ये आहे. कोल्हापूरचा एक ब्राह्मण इथं येऊन तपश्चर्या करू लागला. अज्ञानी होता, इतरांपेक्षा बुद्धीने तसा थोडा कमी होता. चिंता होती आणि म्हणून त्या देवीच्या जवळ प्रार्थना करतोय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माते जगदंबे माझा उद्धार कर. आजही गेलात तर आपल्याला ती भुवनेश्वरी देवी पाहायला मिळते. अप्रतिम लावण्य रूप, सुंदर. त्या जगदंबेचं दर्शन घ्यावं आणि प्रार्थना करावी. अहोरात्र तपश्चर्या करतोय आणि एक दिवस अशी वेळ आली की माते, ही जीव तोडून तुझ्या पायावर ठेवतो, पण मला ज्ञान दे. ज्ञानासाठी अट्टहास करावा लागतो. कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही, लक्षात ठेवा. सहज मिळते त्याला किंमत नसते जगामध्ये. अट्टहास करावा लागतो की मला हे मिळवायचंच आहे. पायावर डोकं ठेवलंय, जीव हासडायची तयारी ठेवली. भगवंताच्या सख्यत्वासाठी जीवलगासी पाडाव्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. तुका म्हणे प्राण प्राण करा देवासी अर्पण. जीव हासडून ठेवायची तयारी ठेवली. पायावर डोकं ठेवलं आणि जगदंबेनं आधार दिला. आधार दिला. तुझा उद्धार मी नाही करणार आहे, पण तुझा उद्धार करणारा योगी समोर औदुंबर वृक्षाखाली बसलाय, नदीच्या पहिल्या तीरावर. नदीच्या पहिल्या तीरावर. माझं भाग्य आहे की मला या सर्व स्थानात कीर्तन करायला मिळाली, इथं जायला मिळालं, रोज भगवतीचं दर्शन घ्यायची संधी मिळाली. असो, पहिलं तिरी जाऊन पोहोचला आणि औदुंबर वृक्षाखाली असलेल्या यतीना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना वंदन केलं. पायावर डोकं ठेवलंय. सद्गुरूकडे जाताना सरेंडर पहिला महत्वाचा आहे, नाही तर मला काहीतरी येतंय, ज्ञानप्राप्ती होत नाही. संपूर्ण अहंकारासह पायावर लोटलाय आणि मग याचा उद्धार झाला. महाराज या ठिकाणी 4 महिने वास्तव्यासाठी होते. औदुंबर क्षेत्र. इथून निघाले ते वाडीला येऊन पोहोचले. नंतर ती नृसिंहवाडी झाली. नरसिंहवाडीला आले आणि अनेकांचा उद्धार केला. या ठिकाणी स्वामीजी एक तप म्हणजे 12 वर्ष होते. यतिवेशात असल्या कारणानं एका जागी राहण्याचा तसं काही कारण नाही आणि त्यामुळं यतिवेशात असलेला योगी हा फिरता 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 पुढं गाणगापूर क्षेत्री जाऊन पोहोचला. आपण जे
आत्ता असं गाणगापूरचं क्षेत्र पाहतो, तिथे घडलेला प्रसंग आपल्या समोर ठेवणार. महाराज रोज स्नानाला जायचे भीमा आणि अमरजा दोन नद्यांच्या संगमावरती. जाती संगमी श्री गुरुमूर्ती राणा, जाती संगमी श्री गुरुमूर्ती राणा, जाती संगमी श्री. रोज स्नानाला जावं आणि स्नानाहून परतत असताना एका शेतकऱ्यानं रोज नमस्कार करावा हे नित्याचं घडलं होतं. भक्तीमध्ये नित्यता असावी, सातत्य असावं, तेच नेमकं घडत होतं. दत्त महाराजांना रोज नमस्कार घडतोय. संगमी श्री गुरुमूर्ती राणा, हो जाते संगमी श्री गुरुमूर्ती राणा, मार्ग वंदितो शेतकरी त्याना, मार्ग वंदितो शेतकरी त्याना, त्यास पुसती श्री गुरुमूर्ती राणा, हो त्यास पुसती श्री गुरुमूर्ती राणा, हो त्यास पुसती श्री, त्यास पुसती हो, त्यास पुसती हो, त्यास पुसती श्री गुरुमूर्ती राणा, काय इच्छा तव सांग थोर साना, काय इच्छा तव सांग थोर साना, जाती संगमी श्री गुरुमूर्ती राणा, जाती संगमी श्री गुरुमूर्ती राणा. रोज स्नानाला जावं स्वामींनी आणि येता येता एका शेतकऱ्यानं नित्यानं नमस्कार करावा. काय कृती आहे? एवढीच कृती आहे. रोज नमस्कार करावा. स्वामीजींनी याच्याकडे रोज पाहावं. दत्त महाराजांनी रोज याच्याकडे पाहावं. हे पाहणं म्हणजे तुमच्या आमच्या पाहण्यासारखं नव्हे. तो अमृताचा वर्षाव आहे, अमृताचा वर्षाव आहे. रोज या शेतकऱ्यावर आशीर्वाद रूपानं दत्त महाराजांची कृपा होती आहे. आणि एक दिवस तो भाग्याचा क्षण आला. काय घडला प्रकार? दत्त महाराजांनी याच्याकडे पाहिलं. आता पाहणं या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत की नाही. पाहतो तुला, बघून घेईन वगैरे. पाहतो, बरं तुमचं काम मी नक्की करेन. पाहण्याला वेगवेगळे अर्थ आहेत. तिनं माझ्याकडं पाहिलं, मी तिच्याकडं पाहिलं, वेगळा अर्थ आहे. शब्दाचा अर्थ त्याच्या भावावरून लावावा, म्हणजे भावार्थावरून लावावा. म्हणून मराठी भाषेमध्ये भावार्थ करण्याची पद्धत आहे. शब्दार्थ जर घेतला तर सगळा गोंधळ आहे. एखाद्याला आपण म्हणतो शहाणा आहेस बरं तू, आणि जरा संतापून म्हणतो शहाणा आहे तो. एकाच शब्दाचा विरुद्ध अर्थ त्याच शब्दातून तयार होतो. स्वामीजींनी याच्याकडे पाहिलं नाही, अमृताचा वर्षाव केलाय आणि शेताकडे 4 पावलं पुढे आलेत. शेतकऱ्या, अरे रोज नमस्कार करतोस, काय मागणं आहे? का काय मागणं आहे? सहज विचारलं. जे जे मनात असेल ते देतो. देणाराही उदार आहे, पण घेणारा अज्ञ आहे. तुमच्या आमच्यासारखा असता तर खिशात यादी तयारच. अजून एवढ्या एवढ्या गोष्टी व्हायच्या आहेत. मला हे दे, मला ते दे, नाही का? मागण्याची यादी आमची तयारच असते. संकल्प सोडताना ऐका जरा काय काय मागतात ते, म्हणजे कळेल. शेतकऱ्याने हात जोडले. म्हणलं, महाराज आम्हासनी काय कळतंय? म्हणला, आम्ही अडाणी माणसं. लावलेलं शेत व्यवस्थित हाताला लागू दे. बघा मागण्याची काय पद्धत आहे. अहो, तुमच्या आमच्यासारख्याची यादी मोठी, पण शेतकरी म्हणतो, महाराज अडाणी माणूस. मनात असा विचार करतो की शेतात जरा जास्त धान्य यावं, आलेलं धान्य हाती लागावं. फार कठीण परिस्थिती आहे. आज जर आपण पेपर बघितलात किंवा एकंदरीत दूरदर्शन पाहिलं तर पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये प्रचंड हानी होती आहे. उभी असलेली शेतं क्षणात आडवी होत आहेत. हात जोडले शेतकऱ्याने. म्हटलं, महाराज आम्ही अडाणी माणसं, मागायचं कुठं कळतं. पण जर का जास्त धान्य मिळालं
तर मला काही दान करायचंय. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, काय मागायच. महाराज अडाणी आम्ही, काय मागायच. लय शेत पिकावं हेची एक सांगायचं, लय शेत पिकावं हेची एक सांगायचं. जरी पिकले माझे शेत सांगतो वचन, जरी पिकले माझे शेत सांगतो वचना. देईन अन्न मी देवजना ब्राह्मणा, देईन अन्न मी देवजना ब्राह्मणा. मागण झणी दाबून दया पुरवायचं, लय शेत पिकावं हेची एक सांगायचं. महाराज अडाणी आम्ही, काय मागायचं. महाराज अडाणी आम्ही, काय मागायचं. महाराज आम्हाला काय बी कळना बघा, काय मागणं मागावं कळेना. पण एकच कळतं, शेतात जर धान्य जास्त झालं तर मला दान करायचंय. अहो दान करायला सुद्धा हिंमत लागते. आमच्या हिंदी कवीने याचं वर्णन केलंय. अहो खजुराच्या झाडाखालून एक ग्रस्त चालले होते, वाळवंटात असलेलं खजुराचं झाड. या ग्रस्ताने असा विचार केला की जरा सावली घ्यावी, म्हणून झाडाच्या जवळ जवळ जायला लागला. पण सावली नावाची गोष्ट कुठे खजुराच्या झाडाखाली दिसेना. मग यानं असा विचार केला की निदान 4 फळं तरी खावीत, म्हणून वर पाहिलं तर अबब केवढं तरी उंच झाड. हिंदी कवी म्हणाले, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नाही फल लागत अति दूर. सावलीही देणार नाही आणि अन्नही देणार नाही. श्रीमंत माणसं असतात काही अशी, दान द्यायची वेळ आली की कळते यांची योग्यता. दुसरे किती देत आहेत ते बघून देणार ठरवतात, नाही का. एखादा 100 रुपये उत्पन्नवाला असेल आणि 50 रुपये देत असेल तर पर्सेंटेजचा विचार व्हायला हवा की नाही काही. पण त्यानं 50 दिले म्हणून मीही 50च देणार, अशी वृत्ती असते. शेतकऱ्याच्या मनामध्ये हा भाव आहे की जर का उत्पन्न झालं तर दान करीन. आणि याप्रमाणे महाराजांना म्हणाला, महाराज देशीला एवढं. दत्त महाराज म्हणले, जरूर देतो. माझा भक्त कदापि दुःखी राहणार नाहीस, तुझा उद्धार होईल. पण एक काम कर, माझ्यावर विश्वास आहे. तर म्हणाले, विश्वास नाही असं होईल. अहो तुम्ही तर माझा आराध्य आहे, तुमच्यासाठी काहीही करीन, वाटेल ते करीन. पायावर डोकं ठेवलंय. महाराज सांगून तर बघा, सांगशीला ते करतो. महाराज म्हणाले, संध्याकाळपर्यंत शेत कापून टाक. काही प्रश्न विचारला नाही. का, कशासाठी. गुरुवर नितांत श्रद्धा असली की आपोआपच हे घडतं. का, कशासाठी. मी मोठा, अहंकार चिकटत नाही तिथं. गुरुवर श्रद्धा असेल तर गुरु सांगेल ते वाक्य प्रमाण, आणि याप्रमाणे वागायची ज्याची तयारी असेल त्यांनी गुरु करावा, अन्यथा गुरु करण्याच्या भानगडीत पडू नये. किती श्रद्धा आहे, एका क्षणाचाही विलंब लावला नाही. महाराज करतो म्हणला, तुम्ही सांगशीला ते करतो. घरात धावत सुटलाय, आपल्या घराजवळ आलाय, बायकोला सांगतो, ऐकलं का, ऐकलं का म्हणला. आज आपलं भाग्य बरं, प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या शेतावर आले. प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या शेतावर आले. क्षणभर थांबले. गुरु थांबले शेतापाशी, गुरु थांबले शेतापाशी. प्रेमे आशीर्वाद दिला मजसी, स्वतः बोलले ते माझ्याशी. फळले भाग्य आपुले हे हे. काय सांगू, कारभारणी. बायकोसाठी हा खास शब्द आहे, कारभारणी. जे सगळे कारभार पाहते ती कारभारीण. तुम्हालाही शब्द काही माहिती असतील, पण जरा बारामती साईडचा एक शब्द सांगतो. तिकडे प्रवास चालला होता माझा. शेतकरी बाजूला बसला होता. मला म्हटला, महाराज आधी माहिती सगळी विचारून घेतली, कुठं जात आहे, काय करताय, सगळी माहिती घेतली काढून. आणि हळूच विचारलं, तुमचं गाठुडं कुठं आहे.
आता म्हटलं असा सरळपणे चोर विचारेल का तुमचं गाठोडं कुठं आहे म्हणून? चोर असता तर असं विचारणार नाही, काही तर्काने ठरवावं लागतं. माझ्या लक्षात आलं की या शब्दाचा अर्थ काहीतरी ह्याला वेगळा विचारायचा आहे. मी म्हटलं तुमचं गाठोडं कुठं आहे? तो म्हटलं आमचं शेतात काम करतंय. आता लक्षात आलं, प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक भागातले काही खास शब्द असतात. असो, कारभारणी आपलं परम भाग्य बरं, प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या शेतावर आले आणि शेताला पाय लागला महाराजांचा. मला म्हणले तुला काय हवं ते माग. मी म्हणलं मला काय देता? मला एकच द्या म्हणले, माझ्या शेतात जरा जास्त धान्य येऊ द्या म्हणजे मी लोकांनी देऊ शकेन. एवढंच मागितलं. महाराज म्हणाले तेवढं शेत संध्याकाळपर्यंत कापून टाक. मी म्हणलं जी म्या कापतो. पत्नीचा आतापर्यंत चेहरा ठीक होता, पण शेत कापण्याची भाषा निघाली आणि शब्द बदलला. का हो काय म्हणले? कसले गुरु आणि कोण गुरु? हा गुरु म्हणायचा, त्याला गुरु म्हणतात भाई. अजून शेत नाही तयार झालं. गुरु नव्हे हा महाभयंकर, गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक आमचा जाणा जाणा, घातक आमचा जाणा. गुरु नव्हे हा, त्याला गुरु म्हणायचं भाई. हा गुरु नाही, आपल्या प्रपंचाचा इस्कोट करणार आहे. धान्य उगवलं नाही तर काय खाशीला? माझी पोरं काय खातील? घातक आमचा जाणा जाणा, घातक आमचा जाणा. गुरु नव्हे हा महाभयंकर, गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक आमचा जाणा. ढोंग करुनिया जगा फसविणे, ढोंग करुनिया जगा फसविणे, ढोंग करुनिया जगा फसविणे. हातर यांचा बाणा बाणा, हातर यांचा बाणा. का हो धनी, तुम्हाला काही कळतं का नाही? टक्कुर नावाची गोष्ट आहे की नाही म्हणली का? टक्कुर फिरलं म्हणायचं तुमचं. हा पण सोलापुरी शब्द आहे खास. आपल्याकडे टाळकं म्हणतो ना, तिकडचा शब्द आहे. तुम्हासी म्हणली काही कळतं की नाही? शेत अजून नाही तयार झालं आणि कापायला निघाला. हा म्हणला तुझं काही ऐकणार नाही, तुझ्या बाच नाही शेत म्हणला. पुरुषांना वाईट सवय, आपल्या बायकोचं माहेर काढण्याचं काही कारण नसते, पण लोक काढतात. काढू नका बरं. कीर्तनातल्या काही गोष्टी ऐकायच्या, काही गोष्टी सोडून द्यायच्या. यानं काढलं म्हणला तुझ्या बाच नाही शेत, शेत माझं आहे, म्या कापीन नाही तर ठेवेल. शेतकऱ्याने असा विचार केला, विळा घेतला आणि शेत कापायला धावत सुटलाय. इकडून हा बाहेर पडला आणि इकडून ही पण बाहेर पडली, थेट पाटलाच्या घरी. पाटील बुवा आमच्या ह्यांचं टाळकं फिरलंय म्हणली, टक्कुरं फिरलं. अहो शेत नाही अजून उभं राहिलं आणि कापायला निघालाय. असं बघतो म्हणला म्या. पायतान सरकवलं पायामध्ये, कर 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 वाजणाऱ्या त्या वाहना. उग्र असा चेहऱ्यावर भाव आणलाय आणि थेट शेतावर येऊन उभा राहिला. शेतकऱ्याच्या पुढे उभा राहिला. म्हणला ए काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? शेत कापतोय, दिसत नाही भाई. तेवढंच उर्मटपणे उत्तर आलं. नजरा नजर झाली. माझं शेत म्या कापतोय. पाटील म्हणला ए बाबा सांगतो ते ऐक की जरा. आता शेत कापशिला, पुढच्या वर्षाला पोरं काय खातील? नीट विचार कर. शेत तयार नाही झालं अजून. म्हणला हे बघा माझ्या गुरुची आज्ञा आहे आणि म्हणून शेत कापतोय. हा ऐकायला तयार नाही शेतकरी. पाटील बुवा म्हणले हे बघ, जर ऐकलं नाही तर पुढच्या वर्षाला 10 पट सारा लावीन. ग्रामाधिपत्या
सांगते समजून ग्रामाधिपत्या, सांगते समजून योग्य न करणे असे म्हणे तो बोलू नका फारसे, म्हणे तो बोलू नका फारसे. ग्रामाधिपत्या सांगते समजून, ग्रामाधिपत्या सांगते समजून योग्य न करणे असे म्हणे तो बोलू नका फारसे, म्हणे तो बोलू नका फारसे, म्हणे तो बोलू नका फारसे. ऐकून त्याच्या वचना रागावले, ऐसे ऐकून त्याच्या वचना रागावले. प्रति वर्षा दुप्पट सारा दे बोलले. जरी न देशील तरी तुझं नाम ग, जरी न देशील तरी तुझं नाम ग. चाल लावणीची आहे, तशी चाल बिघडून चालत नाही. आयुष्याची ही चाल बिघडून चालत नाही. असं जरी न देशील तरी तुझला मग शिक्षा होईल खरी. लिहून दे ती मंडळी बोलली, लिहून दे ती मंडळी बोलली, लिहून दे ती मंडळी बोलली. ग्रामाधिपत्या सांगते समजून योग्य न करणे असे म्हणे तो बोलू नका फारसे. असे ऐकून त्यांच्या वचना रागावले. प्रतिवर्षा दुप्पट सारा दे बोलले. जरी न देशील तरी तुझला मग शिक्षा होईल खरी. लिहून दे ती मंडळी बोलली. लेख लिहून तयार केला आहे. म्हणले आम्हाला कुठं लिहिता येते, तुम्ही काय बी लिहा, आम्ही अंगठा लावतो. किती विश्वास आहे. नाही, जुन्या काळात अंगठा लावायची पद्धत होती अशिक्षित लोकांची. आता पुन्हा तेच आलं. सुशिक्षितालाही सहीच्या ऐवजी अंगठा द्यायची वेळ. असो, पाटलाचं बी ऐकना. सगळं शेत कापून झालंय. हळूहळू हळू संध्याकाळचे 6 वाजायची वेळ जवळ आली. शेत कापून तयार आहे आणि इतक्यात वाट पाहतोय प्रभू दत्तात्रेयांची. अवधूता दत्तात्रेय, अवधूता दत्तात्रेय, अवधूता दत्तात्रेय. महाराजा तू स्वामिया, महाराजा तू स्वामिया. अवधूता दत्तात्रेय, अवधूता दत्तात्रेय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भूता दत्तात्रेया, अवधूता दत्तात्रेया, अवधूता दत्तात्रेय. दत्त महाराजांची स्वारी समोर येऊन उभे राहिली. अरे शेतकऱ्या, आपलं सोय शेत, मी तर तुझी गंमत केली होती. महाराज, आपल्या मुखातून जो शब्द बाहेर पडेल ते प्रमाण आहे. काय श्रद्धा आहे, काय विश्वास आहे की माझा तारक भगवंत आहे. त्याच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द तसाच होणार. शेत कापलंय. शेतकऱ्या, तुझं कल्याण होईल. वरदहस्त शेतकऱ्याच्या डोक्यावर ठेवलाय. नाव तयाचे पर्वतेश्वर, शेतकऱ्याचं नाव. गुरुचरित्रातला एक अध्याय आहे.
डोक्यावर हात ठेवलाय. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं उद्धार याच क्षणी झालाय. लौकिक अर्थानं घरात काय झालं असेल तुम्ही समजून घ्या. बायकोच्या मनाविरुद्ध घराच्या बाहेर पडला तरी आमची काय अवस्था होते. आत्ता कशाला जायला हवं होतं, जाताय कुठं, किती वेळाने येणार, नाही का? 100 प्रश्न यादी. मनाविरुद्ध इतकं शेत कापल्यानंतर घरात काय झालं असेल मी सांगायची गरज नाही. या परिस्थितीत सुद्धा भगवंताचं अहोरात्र चिंतन ज्यानं मनात ठेवलं तो हा शेतकरी आहे. श्रद्धा आहे भगवंतावरती की भगवंत मला तारून नेईल. आणि एक दिवस संध्याकाळची वेळ, आकाशात ढग जमू लागले. सारे ग म ग रे ग रे सा नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले. तारांगण सर्वहि आपुन गेले, तारांगण सर्वहि आपुन गेले. नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी. कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी. लख लखता सौदा मी जातात चिहे नेत्र दीपोनी. अतिविरही जन व्याकुळ झाले. नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी, नभ मेघानी, नभ मेघानी आक्रमिले. आकाशात ढग जमू लागले आणि धो 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 पाऊस सुरू झाला. ज्यांची शेत उभी होती ती आडवी झाली आणि ज्याचं मुळातच आडवं होतं. लक्षात घ्या, शेताबद्दल सुद्धा नाही, आपल्याबद्दल सुद्धा. जो नतमस्तक आहे त्याचा उद्धार होतो, जो ताठ आहे तो आडवा होतो. एवढाच अर्थ घ्यायचा या पौराणिक कथातून. सगळं हे समजून जायचं. भगवंताच्या कृपेचा वर्षाव होतोय आणि ताठ आहे, अहंकारी आहे, उद्धार होणार नाही, तो आडवा पडेल. पण जो मुळातच आडवा आहे, नतमस्तक आहे. काय झालं, शेतामध्ये एकेका ठिकाणून 10-10 अंकुर येऊ लागले आणि शेतामध्ये काही काळात 10 पट धान्य तयार झालं. शेतकऱ्यानं पाहिलं गावामध्ये दुष्काळ, पण शेतकऱ्याकडे मात्र सुगीचे दिवस. ठरल्याप्रमाणे काय प्रॉमिस केलं होतं भगवंताला, काय सांगितलं होतं, जरी पिकले माझे शेत सांगतो वचना, देईन अन्न मी देव जना ब्राह्मणा. याप्रमाणे आपल्या घराला लागतं तेवढंच स्वतःकडे ठेवलं आणि बाकी सर्व धान्य वाटून टाकलं, सर्व धान्य वाटून टाकलं. पत्नीलाही कळून चुकलं की जिथे भगवंत साह्यभूत होतो मग तो होऊ ने दिसीण आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अहो संकट येतील पण ती दूर करण्याची क्षमता भगवंताकडे आहे. आम्ही चिंतनात त्याच्या राहतोय का हाच विषय महत्वाचा आहे. अहोरात्र चिंतन घडलं आणि त्यायोगे स्वतःचा उद्धार केला. आणि यानंतर प्रापंचिक खटाटोप करण्यापेक्षा दत्त महाराजांच्या सेवेत राहावं हा एकच विचार करून पती पत्नीनी मठ गाठला. ज्यांनी हा मठ गाठला तिथून ते परत आलेच नाही, त्याच्या सेवेत नित्य राहिले. हे आख्यान आज करण्याचं मुख्य कारण, हे आख्यान मला ज्यांनी शिकवलं कैलासवासी नारायणबुवा काणे, गणेशवाडी, त्यांचं स्वतःचं आख्यान, स्वरचित आख्यान आहे, त्यांनी मला शिकवलेलं आहे. आणि त्यांची आठवण काढावी. आज गुरुवारचा दिवस आहे, दत्त महाराजांची सेवा व्हावी अशा सर्व उद्देशानं या ठिकाणी येऊन पोहोचलो. भैरवीपूर्वी छोटंसं निवेदन, 1 मिनिटाचं. इतका मोठा अधिक मासा निमित्तचा कीर्तन महोत्सव दापोलीमध्ये घडतोय. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की मी या ठिकाणी शिकवायला यायचो आणि त्याच वेळेला असे काही उपक्रम सुरू करावेत असं मनात आलं होतं. आणि इथल्या स्थानिक मंडळीमध्ये आमचे नंदू कोपरकर, भालचंद्र बाळ, नंतर श्री बाळा गोखले, निळकंठ गोखले अशी मंडळी त्यावेळेला एकत्र आली आणि त्यांनी हा कार्यक्रम करायचं जिद्दीने ठरवलं. आणि तेव्हापासून सुरू झालेला हा कार्यक्रम अविरतपणानं
अधिक महिन्यात श्रावणात सातत्यानं कधी ना कधी कीर्तनं असतात आणि मलाही इथं यायची संधी मिळते. अर्थात माझं आजोळ इकडं असल्यामुळं आजोळात आनंदच असतो, त्यामुळं तो आनंद घेण्यासाठी मी आसुसलेला असतो, हेही तेवढंच खरं आहे. आणि ही सगळी मंडळी भेटली की दिवस फार मोठा आनंदात जातो. असो, म्हणून इथं यायला मिळालं. सध्याचे जे संयोजक श्रीयुत परांजपे काका यांचाही मी आभारी आहे, कारण इतकी सर्व उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. माझ्या साथीदारांचे तर आभार मानावेच लागतील, पण त्यांचा भार घेऊनच पुढं जायचं आहे. त्यांच्या प्रेमात राहणं पसंत करतो, पण आमच्या कीर्तनावर प्रेम करणारे श्रीयुत केशव काका यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. फेसबुक लाईव्ह कीर्तन करताना जागा कुठे कीर्तन करायचं, चांगली रेंज असायला पाहिजे, त्यासाठीच्या सर्व व्यवस्था केल्या. त्याचबरोबर उत्तम प्रकारे आपल्यापर्यंत हे संयोजन केलेलं पोहोचावं यासाठी श्रीयुत नंदू कोपरकर सलग 30 दिवस काम करतायत. जवळजवळ 33-34 कीर्तनं झाली असतील, पण हा माणूस कधी थकलेला मी बघितलेला नाही. म्हणजे माझी त्यांची ओळख जेव्हापासून झाली तेव्हापासून हा माणूस थकलेला मी कधी बघितलेला नाही. हे तोंड देखलं कौतुक नाही आहे, कारण मी आतून माणसं ओळखतो आणि ही माणसं खरोखर कीर्तनावर जीव लावणारी आहेत. या सर्वांना धन्यवाद देतो. आपण हा जो उपक्रम करत आहात, या उपक्रमाला शुभेच्छा देतो. आता उद्याचं शेवटचं कीर्तन श्री देशमुख सरांचं आहे. कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडलेला आहे. आपण सर्वांनी जे काही सहकार्य दिलं, असंच सहकार्य मंडळाच्या पाठीशी सतत ठेवावं असं मंडळाचा होऊन सांगतो, जरी मंडळात नसलो तरी, कारण मी त्यांचाच आहे असं मी समजतो. त्यामुळं त्यांच्यातर्फे सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. भैरवी एक क्षण, दत्तात्रेयांची आरती. कार्यक्रम संपला. तुकाराम महाराज मूळ पद्यात म्हणाले, पडता जड भारी भारी, पडता जड भारी भारी, दासी आठवावा हरी हरी, दासी आठवावा हरी हरी, पडता जड भारी भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी. झाले शिवबरोबर दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, गायी आवडी जलगे मुक्ती धन संपदा संत संत देवा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे कामासी, त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य रण, नेती नेती शब्द नये अनुमाना, सर्वर मुनिजन योगी समाधी घे ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी आरती बहुचिंता, जय देव जय देव सवाय कैसी कळे रही बात, पराही परतली त्यात कैसा हित, जन्म मरणाचा पूर्वासी. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी आरती बहुचिंता, जय देव दत्त येवोनिया उभा ठाकरा, सद्भावे साष्टांगे परिवाद केला, प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी आरती बहुचिंता, जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, परपले मन झाले उमन, हितूपणाची झाली बुळवण, एका जनार्दनी श्री दत्त दान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी आरती बहुचिंता, जय देव घालिंद अनन्य पूजन भावे ओवाळीन म्हणे नावा, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या जन त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय विष्णवे, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावत्तं जानकी नायकं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर.